नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या गोविंद भिसे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर चला, तर आज आपण जाणार आहोत तुळजापूर आणि येरमाळा हे करण्यासाठी. तर आज आम्ही फायनली लवकर उठून प्रवासाला सुरुवात केली होती. तर आम्ही चांगलं उजाड होईपर्यंत शूटिंग वगैरे काही केली नव्हती. मग उजाड झाला फायनली. मग मस्त असं गाडीचा काच उघडला आणि सुंदर नजारा मी शूट करून घेतलेला आहे. तर हा आम्ही धरलेला रस्ता हा थेट तुळजापूरला जाणार होता आणि आई अंबाबाईच्या दर्शनासाठी आम्ही निघालेलो होतो. आणि सांगायचं एक छोटासा चुटकुला माझ्यासोबत झाला की आम्हाला जायचं होतं मंगळवारी, पण मंगळवारचं अचानक कॅन्सल झालं. असं वाटत आहे की ते अंबाबाईलाच मंजूर नसावं. तर दुसऱ्या दिवशी होती गुरुपौर्णिमा. मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी गेलो. तो खरंच योग होता आणि योगायोग काय म्हणतात ना, ते योग आल्याशिवाय कुठलंही कृत्य होत नसतं. तर आमचं त्या दिवशीच योग असल्यामुळे आम्ही त्या दिवशी रवाना झालेलो आहोत तुळजापूरकडे. तर तुम्ही फायनली बघू शकता की निसर्ग कसा बहरून आलेला होता, सुंदर फुले वगैरे आणि पावसाचं छानसं वातावरण झालेलं होतं. आणि फायनली आम्ही आता लवकरच तुळजापूरमध्ये पोहोचणार आहोत. तर त्याआधी मला सांगायचं होतं की कोण कोण तुळजापूरच्या कालच्या ह्याच्या दिवशी गेलं होतं, पौर्णिमे दिवशी, ते पण मला नक्की सांगा. आणि हे नजारा, हे शूट, हे कसं वाटतंय आणि मी जे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी दाखवत असते त्या कशा वाटतात ते नक्की सांगा. तर बघू शकता की फायनली आम्ही गाडी पार्किंगला लावली आणि तुळजापूर मध्ये येत होतो. तर सुरुवातीला हे गणपतीचं मंदिर दिसलं. हे खूप प्रसन्न होणारा गणपती आहे. म्हणलं चला दर्शनाची सुरुवात आणि कुठल्याही देवाची सुरुवात करायची असेल तर गणपतीपासून करतो, म्हणून आम्ही गणपतीचे दर्शन वगैरे घेतले आणि सगळं सामान वगैरे इतर घेऊन छान शूट केलं. पहिल्यांदा म्हणलं आल्यावर वेळ भेटेल नाही भेटेल पावसाच्या हिशोबाने, म्हणून अगोदर शूट करून घेतलं, फोटो वगैरे काढले. आणि ज्या ठिकाणाहून आम्ही नेहमी जात असतो मंदिराकडे, त्या ठिकाणाची ह्या व्यवस्था बंद होती गर्दी असल्यामुळे. बाजूच्या लाईनने आम्हाला पाठवलं गेलं. खूप दुरून होतं पण अप्रतिम होता नजारा. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावा. मग काय, काढला कॅमेरा, मोबाईल वगैरे आणि शूट करायला घेतलं. आपल्याला आवड म्हणजे आवड आणि जे करायचं ते करायचं. बाकीच्यांचा विचार मी करत नाही. मला जे आवडतं ते मी करत असते. बाकीच्यां मला काही घेणं देणं नसतं, बरोबर आहे का? आणि आपली लाईफ ही आपल्या पद्धतीने जगायला हवी. आपण कुणामध्ये इन्व्हॉल्व होत नाही, कुणाबद्दल बोलत नाही, तर दुसऱ्यांनी पण आपल्याबद्दल नाही बोललेलंच बरं. हे कशामुळे म्हणत आहे हे तुम्हाला कळेलच, समजलंच असेल, ठीक आहे ना? तर आम्ही फायनली रांगेला लागलेलो आहोत. तर एक मजला थोडीशी पातळी असल्यामुळे आम्हाला एक मजल्यामध्ये बघू शकतात काहीच गर्दी नसल्यामुळे आरामात 5 ते 7 मिनिटामध्ये एक मजला पूर्ण केलेला होता. आणि फायनली आम्ही आता दुसऱ्या मजल्यामध्ये जाणारच होतो. तर आमच्यासोबत ही एवढी टीम होती आमची. तर गाडीकडेच होते ते, काय मंदिरात आले नाहीत. म्हणले होते की गर्दी असेल तर मी नाही येणार. म्हणलं ठीक आहे तुमच्या मनावर. मग आम्ही फायनली आलात आणि खरंच एवढी काही गर्दी नव्हती. पण पुन्हा जसे पुढच्या मजल्यावर गेलात आम्ही, खालच्या मजल्यावर जात गेला तर खूप गर्दी होती पलीकडे. तर मी प्रत्येक गोष्ट मला आवडते म्हणून मी करत असते. आणि आपल्या आवडीनिवडी, हे प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं वाक्य असतं की आपल्या आवडीनिवडी आपण जोपासायला पाहिजेत. आणि उगाचच कोण काय करतंय हे बघत बसण्यापेक्षा आपल्याच्याने काय होतं आणि आपण काय करू शकतो हे कधी पण केलेलं चांगलं असतं, त्याच्यात डोकं घालण्यापेक्षा, बरोबर आहे का? ठीक आहे. तर मग इथे पडद्यावर सुरूच होतं की देवीला आंघोळ वगैरे घालायला सुरू होती, बाकीचं सगळं दाखवत होते. मग फायनली आम्ही सगळे दर्शन वगैरे घेतले आणि बाहेर आलात. तर हे आमच्याच गावचे जावाई होते, ह्यांच्या हाताने पूजा वगैरे केली. आम्ही मध्ये नैवेद्य वगैरे दाखवला. मग त्यांनी आमच्या वटीला नारळ वगैरे दिलं, आरती वगैरे केली, ते ऐकू शकतात तुम्ही. देवडी बुडी पातात जे सिराई चारिदुनी बनांतून काय साई वारता प्लू प्रवाही देतो भक्ताला येतो आत्माला घेता उलाय जे देवी शास्त्री आरती वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही मंदिराला एक प्रदक्षिणा घातली आणि म्हटलं चला आता नशिबाची परीक्षा घ्यावी. मग नशिबाची परीक्षा घेण्यासाठी आम्ही चिंतामणी दगडाकडे आलेलो आहोत. तर इकडे बघू शकतात, त्याला गोठा म्हणतात, दगड म्हणतात, मला एवढं काही माहीत नाही. पण जो असो, जर काही चुकीचा शब्द निघालेला असेल तर त्याबद्दल सॉरी. आणि मग नंतर परड्या वगैरे भरून घेतल्या, मंदिराला प्रदक्षिणा वगैरे घातल्या. ते 5 परड्या भरण्याचा नियम असतो. मग घरूनच आम्ही पीठमीठ वगैरे घेऊन आलो होतो. मग फायनली
मंदिरात पडद्या वगैरे भरले आणि जात असताना एक स्त्री लोटांगण घेत होती, मग तिचं देखील दर्शन घेतलं. अशा व्यक्तींचं दर्शन घेतलेलं खरंच खूप चांगलं असतं. आणि इकडे तयारी होती गाभाऱ्याची व्यवस्था करण्याची. सुंदर असं गाभाऱ्याची तयारी इथे चालू होती करायला. म्हटलं चला हे पण शूटमध्ये घ्यावं. आणि फायनली आम्ही मंदिराची प्रदक्षिणा घेत असताना पूर्ण मंदिराचं शूट पण या ठिकाणी मी घेतलं. आणि इतकं सुंदर वाजत होतं ना तिथे की खरंच खूप भारी वाटलं मनाला. आणि या ठिकाणी प्रत्येक असं एकही व्यक्ती नाही आहे की इथं जगभरातून लोक येतात आणि एकही असं म्हणत नाही की आम्हाला तुळजापूरची आई नाही. प्रत्येकाला आई आहे ही तुळजापूरची. त्यामुळे प्रत्येक भाविक भक्त हा पूर्ण श्रद्धेने येत असतो. मग काय घेतली नशिबाची परीक्षा. सुरुवातीला संस्कृतीने पाहिलं, तिचा गोटा थोडासा नकळत हल्लेला दिसतोय, पण ठीक आहे. तिला जे मागायची होती विश काय होती ते तिलाच माहिती, ते दुसऱ्याला सांगत नसतात. मग तिनं ते केलं तिचं आणि ती तिथून निघाली. मग चला म्हणलं आपण पण आपल्या नशिबाची परीक्षा बघूया. अरे हात ठेवूस तर गरकन उजवीकडे फिरला. खूप आनंद झाला. जे मला पाहिजे होतं, जे मला मनातून हवं होतं त्याची इच्छा पूर्ण होणारच आहे. आता बघूया होते का. नशिबाची परीक्षा तर करून घेतलेली आहे. आणि चला म्हटलं आता मंदिराच्या बाहेर पडण्याचा योग आला. दर्शन वगैरे सर्व घेतलं आणि मंदिरातून निघत असताना शूट करायला लावला पाठीमागून एक व्हिडिओ. मला आवडतं म्हणून. आणि प्रत्येक आवडीनिवडी ह्या मनापासून मी जपत असते. कारण कसं असतं ना, कधी ना कधी जर आपण ॲक्च्युली जर मरून वगैरे गेलात तर आपल्या घरच्यांना आपल्या आठवणी राहाव्या. आणि ते आहे पावणारा गणपती. हा पण इथे एक धागा दिला जातो. तिथे देखील आम्ही धागा वगैरे घेतला. मस्त असा टीका लावला आणि तिथून आम्ही वरती आलो. आणि वर आल्यानंतर इकडे बघू शकतात, नशिबात असलेल्या गोष्टी ह्या आपल्याला भेटत असतात. हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं मला तुम्हाला. बाहेर आलात तर मग काय मस्त शूट केलं. आणि बाहेर आलात आम्ही आता प्रसाद वगैरे घेणारच होतो. तर तिथे सगळे बोलत होते की ताई प्रसाद घ्या प्रसाद घ्या. तर आम्हाला वाटलं आता इकडे विकत घ्यायचा प्रसाद काय. मग नेमकं तिथं पण जेवणाची व्यवस्था होती. मग जे आपल्या नशिबात आहे आणि दारात देवाचा जो प्रसाद म्हणून दिला जातो त्याला कधी डावललं नाही पाहिजे. मग आम्ही तो प्रसाद घेतला आणि तिथेच बसून एन्जॉय करत खाल्ला. आणि मस्त असं पाणी तर आमचं गाडीमध्ये होतं. मग काय थोडासा प्रसाद खाल्ला आणि पलीकडे जारची व्यवस्था होती. मग तिथे जाऊन मस्त पाणी वगैरे थोडंसं घेतलं आणि मग आम्ही निघालेलो आहोत गाडीकडे. आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत येरमाळ्यामध्ये. आता हे थेटा वगैरे काय असतो मी सांगते, हे व्हिडिओ पहा थोडा. हॅलो फ्रेंड्स, तर आपण आलेलो आहोत येरमाळ्यामध्ये. तर हे बघू शकतात तुम्ही, चेरीचं झाड आहे. आणि ह्या चेरीच्या झाडाला ना मस्त असे सुंदर फुलं आलेले आहेत. आणि हे असे चेरीचे फळं पण लागलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. हे बघू शकतात फळं आहेत चेरीचे. इतक्या सुंदर प्रकारे हे निसर्गाचं सानिध्य म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावं. आणि ही होती केकवर ठेवली जाणारी चेरी. मग काय आम्ही धागा घेतला थेटा घेण्यासाठी. मस्त असा हळदी कुंकू लावून त्या माणसाने तिथूनच आम्हाला दिलेलं होतं. मग आता तुम्हाला सांगते हा थेटा कशाबद्दल घेतात आणि ह्या थेटा घेतल्याने खरंच मनातील इच्छा जी येडेश्वरी पूर्ण करते का, तर ह्याची थोडक्यात तुम्हाला मी माहिती देते. आणि हा थेट्याची जे डोंगर आहे ते 2.5-3 कोस काहीतरी असा आहे. पण म्हटलं नाही, ह्याच्या आधी पण आम्ही खूप वेळा घेतलेला आहे आणि पायांना सराव झालेला आहे. आणि हे चैत्री पौर्णिमापासून हे लोक थेटा वगैरे घेतात. आणि असा योगायोग होता की आज पौर्णिमा होती आणि पौर्णिमाला जर थेटा घेतला तर खरंच तो खूप शुभ मानला जातो. तर ह्याविषयी 2 शब्द मी तुम्हाला सांगते, ते नक्की ऐका. आणि ह्या येरमाळ्या गावामध्ये येडेश्वरीचं मंदिर आहे. आणि हे धाराशिव जिल्ह्यामध्ये येरमाळ्याची देवीचं मंदिर असल्यामुळे आपण ह्या इथे येऊन डोंगराला थेटा घेतला. आणि ही खूप जुनी आणि प्राचीन व्यवस्था परंपरा मानली जाते. याची काही कारणे आहेत पुढील प्रमाणे. चैत्र महिन्याच्या यात्रेदरम्यान भाविक भक्त येडेश्वरी प्रति श्रद्धा व व्यक्त करण्यासाठी संपूर्ण डोंगराभोवती पांढरा धागा गुंडाळतात. तर तुम्हाला इकडे बघू शकतात किती भाविक भक्त, पुरुष, महिला, लेकरं, हे सगळ्या गोष्टी सगळे इतक्या आनंदाने उत्साहाने इथे ना धागा गुंडाळण्याचं काम सुरू होतं त्यांचं. तर तुम्ही इकडे बघू शकतात. हा धागा संरक्षण, एकता, नवस्फूर्ती आणि देवीच्या कृपेचं प्रतीक मानलं जातं. अनेक लोकांच्या मते हा विधी डोंगराला आणि निसर्गाला पवित्र मानून त्याचा सन्मान करण्याचा लोकांपर्यंत एक मार्ग आहे. तर हे अशा पद्धतीने सर्व डोंगराला आम्ही या ठिकाणी
थेटा घेतलेला आहे. ही परंपरा प्राचीन काळापासून आत्तापर्यंत चालूच आहे आणि पुढे देखील ही परंपरा चालूच राहणार आहे. आणि तुम्ही ह्या डोंगराला अशा प्रकारे थेटा वगैरे कधी घेतला आहे का? आणि पहिल्या काळामध्ये कसं असायचं ना, दुष्काळाच्या लोककथांनुसार पूर्वी दुष्काळाच्या काळामध्ये देवीच्या कृपेने गावाचे रक्षण झाले, त्या स्मरणार्थ ही परंपरा सुरू झाल्याचे सांगितले आहे. इथल्या लोकांनी आम्ही तिथे विचारलं होतं. तथापि या प्रथेला ठोस निर्माणशास्त्रानुसार असल्याचे पुरावे पण उपलब्ध नाहीत. काही काळ प्रशासनाने आग लागण्याचा धोका आणि पर्यावरणाच्या दृष्टीने डोंगराला दोरा बांधण्याचं बंधनकारकही घातले होते. पण कसं असते ना, जे पहिल्यापासून गोष्टी आलेल्या आहेत, चालत आलेल्या असतात, त्या रूढी परंपरा आपण जोपासल्या पाहिजेत. आणि सर्व भाविक भक्त या ठिकाणी येतात, आपली आपली विश करतात की देवीला हे माझं घरानं घालतात की माझं अशा पद्धतीने पूर्ण होऊ दे. आणि खरंच देवी प्रत्येकाच्या नवसाला पावणारी ही आपली येडेश्वरी आहे. आम्ही देखील जवळजवळ 5 ते 7 माझे पण थेटे झालेले आहेत. आणि इथे बघू शकता तुम्ही, असे प्रत्येकाने एक एक उतरंड, ढासळलेल्या उतरंडी रचायच्या असतात. म्हणजे याने काय होत असतं की आपला संसार हा व्यवस्थितरित्या होत असतो. तर आम्ही पण इथे दरवेळेस, माझे पहिला पण एक व्हिडिओ आहे की ढासळलेली उतरंडी आपण आपल्या हाताने रचायची असते, ती चांगली असते, शुभ मानले जाते. मग ह्या पद्धतीनं मी या ठिकाणी सर्व केलेले आहे. प्रत्येक गोष्ट ही मनापासून करायची असते. आणि चला म्हणलं, ही पण गोष्ट आपण जर व्हिडिओमध्ये कैद केली तर ही आपल्या मीडियाला, आपल्या यूट्यूब फॅमिलीला, तसेच आपल्या घरच्या फॅमिलीला सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर मला ज्या गोष्टी वाटत असतात, मला जे वाटत असतं ते मी माझ्या व्हिडिओमध्ये मांडत असतं. काही लोकांना त्या गोष्टी खटकतात, मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. ज्यांना खटकतात त्यांनी माझे व्हिडिओ अजिबात बघू नये, बरोबर. आणि बघा ना, हे दोऱ्याचं सुंदर वातावरण किती झालेलं होतं. आणि मी पाठीमागून सुरूच होतं संस्कृतीला, मागचं अजून शूट कर, अजून शूट कर, संस्कृती हो ग मम्मी, हो ग मम्मी म्हणत तिचं चालूच होतं. आणि तुम्ही बघू शकतात, हे जसं आम्ही MP UP कडे गेल्यावर गोवर्धन परिक्रमा वगैरे केल्या, तर ही एक परिक्रमाच आहे. पण हे आपल्याला थेटा गुंडाळला जातो असं बोलतात. तर ही एक परिक्रमाच आहे, ते खूप श्रद्धेने केली जाते आणि खूप पवित्र असते. आणि ह्याचा पण ठराविक कालावधी असतो. चैत्र पौर्णिमेपासून ही परिक्रमा सुरू होते. आणि इथे पाऊस सुरू होता म्हणून आमची धावपळ सुरू होती. पण निसर्गराजाचं समोर कुणाचं चालत नाही. अशा पद्धतीने पूर्ण थेटा घेतला. हे ऐका गेले स्टार्ट. तर आज आपण आलेलो आहोत येरमाळ्याच्या डोंगराला थेटा घेण्यासाठी. तर हा माझा एक छोटासा अनुभव आहे, मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कॉमेंट करून सांगा. आई राजा उदो उदो. आणि सर्वजण मोठमोठ्यानं बोलत होते, आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो, येडेश्वरीचा उदो उदो. अशा पद्धतीने आमचा पूर्ण थेटा पूर्ण झालेला आहे. आता आम्ही येडेश्वरीच्या दर्शनासाठी वर मंदिरात जात होतो. तर मस्त अशा प्रकारे इथलं सुद्धा वातावरण झालेलं होतं. छान असे दुकानं होते लागलेले. मग मस्त दर्शन वगैरे घेऊन आम्ही खाली येऊन वाट बघितली आणि ह्या लोकांचा, बाकीच्यांचं शूट घेतलं. आणि चला म्हटलं तुमच्यासोबत छोटंसं एक व्हिडिओ शेअर करावा. अशा पद्धतीने माझा व्हिडिओ झालेला आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि सुंदर असे मी फोटो अपलोड केलेले आहेत शेवटी. आणि जाता जाता सांगते, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, दुसऱ्यावर जळण्यापेक्षा स्वतः सुद्धा काहीतरी करा असं मला सांगायचं आहे, जे लोक जळतात त्यांच्यासाठी, ठीक आहे. बाकीचं मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, माझ्या घरच्यांची मला पूर्णपणे पाठिंबा आहे व्हिडिओ करायला. तुम्ही फक्त बघायचं आणि बघायचं नसेल तर निघायचं. चला, कसा वाटला व्हिडिओ नक्की कॉमेंट करून सांगा. आणि कॉमेंटमध्ये जय माता दी लिहायला अजिबात विसरू नका. कसा वाटला व्हिडिओ पुन्हा एकदा कॉमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.